मालेगाव तालुक्यातील कळवाडे येथील प्रगतिशील शेतकरी दीपक देसले यांनी पायोनियर सीड्सतर्फे P3524 या मका वाणीचा यशस्वी लागवड करून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा प्रयोगशील प्रयत्न केला. कळवाडे येथील श्री दीपक शांताराम देसले यांच्या शेतावरती मका पीक पाहणी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. दिनांक 28/3/2026 रोजी पायोनियर कंपनीचा P3524 या वाणावरती पीक पाहणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी कळवाडीसह परिसरातील 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली व जवळपास 250 ते 300 शेतकरी या पायोनियर P3524 या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. तसेच मालेगावचे टेरिटरी मॅनेजर ज्योतिराम गोडसे सर यांनी P3524 या वाणाबद्दल माहिती सांगितली. हा वाण इतर वाणापेक्षा 3 ते 4 क्विंटल उत्पादन जास्त देतो. P3524 चे मूळ खोल असल्यामुळे हा मक्का पडत नाही. तसेच या P3524 पासून एकरी 40 ते 45 क्विंटल इतके उत्पादन निघू शकते, अशी माहिती ज्योतिराम गोडसे सरांनी दिली. व या कार्यक्रमासाठी गावातील बियाणे विक्रेते बंधू JK कृषी केंद्र कळवाडी, बालाजी कृषी सेवा केंद्र कळवाडी, जोगेश्वरी कृषी सेवा केंद्र कळवाडी, श्रद्धा ॲग्रो मॉल कळवाडी, ओम साई कृषी सेवा केंद्र कळवाडी, आशापुरी कृषी सेवा केंद्र कळवाडी या बियाणे विक्रेते बंधूंनी पायोनियर P3524 या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब नारुळे, सरपंच मोठा भाऊ मगर, प्रदीप सर देसले, माजी उपसरपंच जगदीश देसले, दीपक युवराज देसले, अशोक खंडू देसले, माजी सरपंच महेंद्र शिसोदे, दादाजी शिवराम पवार यांनी उपस्थिती लावली. तसेच या कार्यक्रमासाठी एक छोटीशी नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सांबाळच्या तालावर शेतकऱ्यांनी ठेका घेत नाचण्याचा आनंद घेतला. तसंच या कार्यक्रमाचे नियोजन मालेगाव तालुका प्रतिनिधी तुषार जगताप साहेब व मच्छिंद्र पाटील सरांनी मका पिकाविषयी माहिती देत संबोधित केले. बघूया या मका पीक पाहणीची चर्चा सत्रातील विविध घडामोडी. परिचय कंपनीचा आमचा परिचय आम्ही मध्ये करून देऊ, पण ह्या प्लॉटवर आपण आलो, या प्लॉटचा थोडक्यात मी परिचय करून देतो. ज्या पीक पाहणीसाठी तुम्ही ज्या शेतावर उभे आहात त्या शेतकऱ्याचं नाव आहे दीपक शांताराम देसले. P3524 पायोनियर कंपनीचा वाण लागवड केलेला आहे. त्यानंतर हे पूर्ण टोटल क्षेत्र ज्यांनी लागवड केलेलं आहे ते 4 एकराचं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये त्यांनी मक्कासाठी पहिल्यांदा कोंबडी खत दिलेलं होतं. त्याच्यानंतर 20-20-013 100 किलो पर एकरी दिलेले. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो पर एकरी त्यांनी असा डोस भरलेला आहे या मक्काला. त्यानंतर कीटकनाशकची त्यांनी क्लोरोची आणि बॅराझेटची फवारणी घेतलेली आहे जे अळीसाठी. त्यानंतर तणनाशकामध्ये त्यांनी तणनाशक कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नाही आहे, फक्त कोळपणी केली आहे आणि हँड विडिंग म्हणजे निंदणी केलेली आहे. त्याच्यानंतर जे ह्या मक्काला आतापर्यंत त्यांनी 12 पाणी भरलेले अशा या स्थितीमधला प्लॉट आहे. आपल्याला तिथं पॅचेस केलेले आहे, मध्ये जायचं आहे. टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला त्या प्लॉटचे त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्यायचे आहे. सर्वांना मी विनंती करतो त्यांनी प्लॉटमध्ये यावं. कसं वाढावं यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहे. तर आपण या ठिकाणी काय केलं कोणी सांगू शकता का? बोला बोला. आपण या ठिकाणी काय केलंय कोणी सांगू शकता का? बरोबर, दारांसाठी डोळा टाळा वाजवा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय बघणार आहे? 33x33 म्हणजे 1 गुंठा, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आपण टेप पण आणलेला आहे. कोणाला शंका वाटत असेल त्यांनी टेप चारी बाजूने लावून घ्या. वाटतो का 1 गुंठा आहे याचं? बरोबर आहे. तर आपण 1 गुंठ्यामध्ये झाडं किती बसताय, किती बसू शकता? बोला, तुमच्याकडून उत्तर हवंय मला. 700-750. बरोबर. दादा खूप जवळ आले तरी पण अजून कोणाची शंका अजून कोणी बोलू शकता का? दादांसाठी एक डोसा काय वाजवा, कारण की त्यांनी खरोखर ओळखलंय की या ठिकाणी आता सेलिंग पर्सेंटेज म्हणजे जे आम्ही तुम्हाला बाहेर काढून दाखवलेलं आहे
जर तुम्ही 100 किलो जर वजनाचे बिट्टे घेतल्या त्याच्यामधून 15 ते 16% जो मधला ठुसता येतो आणि उर्वरित जे 100% मधलं 86 ते 84% ती दाण्याची सरासरी. जर या वाणाची टक्केवारी किती आहे 84 ते 86% पर्यंत टक्केवारी या वाणाची येते. आणि ती कशी काढली हे सूत्र पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर 100 किलो कणस घेतले त्याच्यामधून बिट्टी बाजूला काढायची आणि उर्वरित जे येतात ते दाण्याचं वजन आणि जे उर्वरित येईल ते बिट्टीचं वजन आपण ते काढून दाखवलेलं आहे. आपण तिथे गेल्यावर बघणारच आहे किती उत्पादन येतं, कसं येतं, काय येतं. वारं वावदान आलं का नाही? काही काने कोपरे पडले असतील पण पूर्णपणे बघा कुठं धुकलेला वाटतो तुम्हाला. मेन म्हणजे मुळवाची संख्या जास्त असल्यामुळे जमिनीला घट्ट करून ठेवण्याचं काम मुळवा करत असते. त्याच्यामुळे किती वारं वावदान आलं, किती पाणी पाऊस आला तरी ही मका काणी होत नाही. तसंच आपण या ठिकाणी म्हटलंय झाडाला पडण्यापासून वाचवतात आणि म्हणजे चांगले उत्पन्न मिळते. केला किंवा जो प्लॅन केला याचा त्या ठिकाणी दादा उभे होते. दादा त्यांना पुढे बोलवतो. त्यांच्या समोर आपण कणसांचे दाणे वगैरे सर्व ओळी मोजून दाखवले. खरोखर एक दादा काही चुकलंय का? काहीच नाही. जसं राहुल साहेबांनी सांगितलं की ओळी आमच्या 14 पेक्षा 16, 18, 20, 22 पर्यंत लाईनी या खरोखर होत्या का? 18 ते 19. तुम्हाला कॉप दिसतात का? पटापट बोला. बरोबर दिसतायत. स्वच्छ निरोगी देखील दिसतायत. बरोबर. त्याच्यानंतर मक्का पडली का? नाही. इथं एवढ्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही मक्का पडल्या पण ही मक्का एवढी वाढूनही पडली नाही कारण तिला मुळ्याची संख्या मुळ्यांना तंतूची संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर एक समान आकाराचे कंस या एक गुंठ्यामधले कंस आहेत. एक गुंठ्यामधले कंस बघा तुम्ही सर्वात जास्त एक समान आकाराचे कंस एक ग्रेडचे. त्याच्यानंतर बी ग्रेड आहे. त्याच्यानंतर सी ग्रेड आहे. सी ग्रेड का आलाय तुम्ही बघितलं असेल किती टक्के झाडांना डबल कॉब आहेत त्यामुळे ते 60% आलेले. नाहीतर सिंगल असलं तरी पूर्णपणे टोकापर्यंत भरलेलं असतं पण ते एक्स्ट्रा आपल्याला कणीस मिळालेलं आहे पण ते मिळून टोकापर्यंत भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक समान आकाराची कणस आहेत. त्याच्यानंतर उत्पादन किती आहे मी तुम्हाला सांगितलं. सेलिंग पर्सेंटेज हे आम्ही काढून दाखवलेलं आहे. तो चार्ट पुढे टोटल झाडं 681 झाडं बसलेलं आहे. त्याच्यामध्ये कॉब आलेला आहेत 824 कॉब आलेले आहेत. किती झाडं किती आहेत? 681. कॉब किती आले आहेत? एक्स्ट्रा का आले? डबल. हे बघा हे 681 झाड आहेत. 681 मध्ये 824 कॉब आलेले आहेत. हे कॉब येण्याचं कारण एकच आहे. या वाहनाचं खासियत आहे हे आम्ही सांगत नाही, आम्ही कंपनीवाले सांगत नाही. तुमच्या डोळ्याने तुम्ही बघताय किती टक्के कॉब डबल आहेत त्याच्यामुळे एक कंस वाढलेला आहे. एक कंस वाढला तर आपला तोटा आहे का फायदा आहे? फटाफट बोला. फायदा आहे. कशामुळे? पैशामध्ये फायदा आहे, उत्पन्नात फायदा आहे. आणि तेच इथं आम्ही तुम्हाला दाखवत आहे जे आहे तुमच्या डोळ्यासमोर. तुम्हाला आम्ही जे 4 वर्षी दाखवले तिथं बघायला मिळत आहे. तुमचे कंस वाढले, तुमचं उत्पादन वाढलं, तुमचं सेलिंग पर्सेंटेज 82% सेलिंग पर्सेंटेज आलेले. गणपती बाप्पा मोरया. मंगळवार बी थांबा चालेल. मी इकडे नाही गावात नको मला तर सांगितलं पण मग हा कार्यक्रम म्हटल्याशिवाय अर्धा पोहोच. त्यानंतर बालाजी कृषी सेवा फायबर कंपनी मार्फत सर्च सादर करतो. आपला अमूल्य वेळ या कंपनीच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढवण्यासाठी आपण दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. दृष्टिक्षेप म्हणजे आपण ज्या बाजारात बियाणं घेतो पहिलं दृष्टिक्षेपचा जो आमचा मूळ पाया आहे बाजारात सर्वोत्तम निर्मिती करणे.
तर सर्वात उत्तम निर्मिती करणे म्हणजे जे आपण तुम्हाला बियाणं देतो त्याची 100% चाचणी करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या पहिलं उद्दिष्ट आमचं आहे. दुसरं उद्दिष्ट सर्व ग्राहक रस्ते व्यापारी सहकाऱ्यांसोबत प्रामाणिकपणे व आणि निश्चितपणे संबंध जोपासतो. ज्या पद्धतीने आम्ही तुमच्यासोबत जसा व्यवहार करतो त्याच पद्धतीने आम्ही दुकानदारासोबत विश्वासाने बियाणं तुमच्यापर्यंत पोहोचेल या दृष्टिक्षेपानेच आम्ही काम करत असतो. तिसरा, आपल्या उत्पन्नाची कुठलाही अप्रत्याशित करता व प्रभावीपणे विपन्नपणे करणे. आम्ही आता तुम्हाला सांगितलं की 35-24 असं मोठे कंच आहेत, एक समान आकाराची कंच आहे, जे आहे तेच करतो की बा कंच छोटे प्रचार आम्ही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत करत नाही. चौथं, ग्राहकांना आपल्या उत्पादनापासून अधिक नफा मिळवता यावा या हेतूने उपयोगी व्यवस्थापनाची माहिती पुरवणे. हे आमचं मुख्य 4 उद्दिष्ट आहेत आणि हेच उद्दिष्ट तुमच्यापर्यंत आमचं देण्याचं काम आहे. तर पुढील कार्यक्रमासाठी मी वेळ थोडा जास्त होत आहे. मान्य जी ज्योतिराम सर यांच्याकडे मी तुषार जगताप सरांकडे हँड ओव्हर करतो. काय झालं, आवाज नाही येते? हा? नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. माझा मी थोडक्यात परिचय करत होतो. माझं नाव तुषार दिलीप जगताप. मी प्रॉपर राहणारा सौंदर्याचा आहे. माझा तालुका मालेगाव आहे. मी गेल्या 5 वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत आहे. या कंपनीचा थोडक्यात तुम्हाला मी परिचय करून देतो. ज्या कंपनीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इथं उपस्थित आहात त्या कंपनीचा परिचय करून घेणं आणि करून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. या कंपनीचं नाव आहे कोर्टिवा ॲग्री सायन्स पॉयनर सीड्स. गेल्या 100 वर्षापासून मार्केटमध्ये काम करत आहे. किती वर्षापासून? 100 वर्षापासून. आम्ही 100 इयर्सचं सेलिब्रेशन पण करतो आहोत. तुम्ही बघू शकता तिथं तुमच्या पाठीमागं बॅनर लावलेला आहेत. 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कोणताही व्यवसाय पूर्ण करत असताना सर्वात महत्त्वाची जी लागते ग्राहकांची सांगड. ती ग्राहकांची सांगड कधी तयार होत असते? ज्या वेळेस कंपनीमध्ये असेल किंवा एखाद्या प्रोडक्टमध्ये असेल, विश्वासू प्रोडक्ट असेल किंवा विश्वासू माणसं असतील त्याच वेळेस ते यशस्वीरित्या तेवढे वर्ष 50 एक शतक पूर्ण करू शकतं. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो. बोलत चला, लक्ष ठेवा. आम्ही जास्त वेळ घेणार नाही, फक्त तुमचं लक्ष असू दे आमच्याकडं. अशा या 100 वर्ष पूर्ण झालेल्या अशा कंपनीचा कार्यक्रमासाठी तुम्ही इथं आलेला आहात. ही मुख्यतः ही कंपनी फक्त 4 पिकांवर काम करते. सीडमध्ये किती पिकांवर काम करते? 4. भात, मोहरी, त्याच्यानंतर बाजरी आणि मक्का. मोहरी आणि भात आपल्याला लागतो का? नाही. मुख्यतः आपल्याला 2च पीक लागतात. कोणते? मक्का आणि बाजरी. आपण या मक्काच्या कंपनीच्या कार्यक्रमासाठी आज मक्का पिकावरती कार्यक्रमासाठी तो उपस्थित आहात. ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित असला त्या कंपनीच्या हायब्रिडचं वाणाचं परिचय करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. वाणाचं नाव आहे P3524. आपण बघितलं असेल 4 पॉकेटला आपण तिथं पॅचेस तयार केलं, ते वैशिष्ट्य बघितले. हे उत्पादन कसं येतं, काय येतं, याचं वैशिष्ट्य काय आहेत, हे वैशिष्ट्य आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. मी आमचे कंपनीचे टेरिटरी सेल्स मॅनेजर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. जे 3524 हे वाण प्रत्येक जणाच्या काय, याचे महत्त्व काय आहे, वैशिष्ट्य काय हे तुम्ही बघितलं असेल. पण मी माझा अनुभव सांगतो पायनर कंपनीबद्दल. जे की सर मी 60-70 बॅगा लावल्या. 30 एकर मी कंटिन्यू मक्का लावायचो. म्हणजे कमीत कमी जशी शेती करायला लागलो, मक्का लावणी चालू केली. पायनर सोडून दुसरं बियाणं कधीच कुठलं घेतलं नव्हतं. फक्त या 2-3 वर्षात थोडंसं ते मर वगैरे यायला लागली, बियाणाचं शॉर्टेज झाला, म्हणून ते बियाणं आम्ही चेंज केलं. आज पण पायनर आहेत माझ्याकडे, पण सरासरी 40चं ॲव्हरेज, 35 ते 40च्या याच्यात ॲव्हरेज कंटिन्यू बसतं. त्याच्यात सगळे मर कमी आहे, पडत नाही. आता मी याची लावली, ॲडव्हान्टाची लावली 741, पूर्ण झोपली. पूर्ण म्हणजे डायरेक्ट रोलर फिरवला. आणि पॉयनरची जे त्याचा एकही तोटा पडला नाही, हा एक फरक जाणवला. आणि ॲव्हरेज परत काटक पण आहे, आळीसाठी काटक आहे. पाण्याचा समजा जर कधी ताण वगैरे पडला, सगळ्या गोष्टींना अनुकूल आहे. आपल्या वातावरणाशी कंटिन्यू दर वर्षाला मी 1000 क्विंटलच्या पुढे मक्का काढतो, पूर्ण पायनरचाच. सगळ्यात भारी ॲव्हरेज पायनर. हा विश्वास कंपनीकडे होता म्हणून कंपनीने 100 वर्ष पूर्ण केले. हे सांगण्याचं आणि तुम्हाला ऐकवण्याचं तात्पर्य आहे. तुमच्याच गावातील तुमच्याच शेतकरी आहेत. धन्यवाद. संपवतोय. या ठिकाणी ज्या दिवशी आम्ही हा दीपक भाऊंचा प्लॉट बघितला
त्या दिवशीच आम्ही 15-20 दिवस झाला अगोदर प्लॉट बघत होतो आम्ही आणि तेव्हाच ठरवलं होतं की आपण इथं कार्यक्रम घ्यायचा आणि मी यांना आम्ही आलो परवा दिवशी की कार्यक्रम घ्यायचा आहे, असं करायचं आहे आपल्याला. आजकाल सगळ्यात अवघड काम कोणतं आहे माहिती आहे का? कोणतं काम आहे अवघड? नियोजन मी करू पण तुम्ही यायला पाहिजे. लोक जमा करणं सगळ्यात अवघड काम आहे. पण दीपक भाऊने आम्हाला पहिल्याच दिवशी शब्द दिला, साहेब मी आहे, तुम्ही फक्त कार्यक्रमाचं नियोजन लावा, मी सगळे शेतकरी बोलवतो. आणि आज त्यांनी जसं म्हणले त्याप्रमाणे लोक आले. त्यांची शेती करण्याची पद्धत, खाली डाळिंब पण बघितलं, तुम्ही पण बघा, एकदम 13 महिन्यात एवढं चांगलं डाळिंब किंवा मका, प्रत्येक पीक त्यांचं चांगलं असतं. त्यामुळे ते म्हणे की शेतकरी माझ्याकडे येणार 100%. आणि त्यांनी ते आज या ठिकाणी हे करून दाखवलं. त्यांचं मी कंपनीकडून खूप खूप आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला दिली. इथं तुम्हाला शेतकऱ्यांना प्लॉट बघायला मिळाला. त्यामुळे आमच्या कंपनीकडून आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करतो. सर्वांनी टाळ्याचा कडकडाट असू द्या. धन्यवाद दीपक भाऊ. काय नाव दादा आपलं? दीपक शांताराम देसले, मुक्काम पोस्ट कळवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. कुठल्या कंपनीचा मक्का बियाणं तुम्ही पी पायोनियर कसं वाटलं तुम्हाला ते? 24-35 व्हरायटी आहे. जात 1 नंबर आहे. उत्पन्न देणारी सर्व शेतकऱ्यांनी 35-24 हा वाहनाचा उत्पन्न घ्यावा आणि एकदम रोगाला कमी बळी पडतं. हाईट एकदम व्यवस्थित आहे. 2 कंच तर परफेक्ट आहेत. त्याच्यात एकरी 50 क्विंटलपेक्षा उत्पन्न कमी होऊ शकत नाही. त्यामुळे पी पायोनियर 35-24 या मक्याची लागवड संपूर्ण परिसरातील लोकांनी करावी ही माझी नम्र विनंती. साधारणतः किती हाईट किती वाढलेलं आहे पीक? साधारण 8.5 फुटापर्यंत ते वाढलेलं आहे. आणि वाऱ्याची ही मका पडली नाही. आपल्या कळवाडी माझ्या गावात जवळपास 80% क्षेत्र खाली पडून गेलं, पण आपलं क्षेत्र फक्त 10-20% नुकसान झालं. म्हणून 80% हा व्हरायटी पडलेली नाही. ही मजबूत कंच येतात काटले, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित येते. अगदी एक 10-12 दिवसापूर्वी थोडंसं वादळ आणि थोडासा पाऊस झालेला होता. हो, आणि ह्या पावसात हे मक्का पीक हो तुमचं खाली पडलेलं नाहीये. नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं मक्का पीक खाली पडलेलं आहे. आपला मक्का चांगला होता. 24-35 व्हरायटी म्हणून. त्यामुळे कंपनीने आपल्या प्लॉटावरती जोरदार कार्यक्रम घेतला. परिसरातील पंचक्रोशीतील सगळे शेतकरी बांधव इथं जमून आणि सगळा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित पार पाडला. पाहून स्वतः एकदम त्यांना मन समाधान झालं की पुढच्या लागवडीच्या वेळेस की आपण 35-24 मक्का हा लागवडीचा वाण निवडावा ही माझी नम्र विनंती आहे. काय सांगाल शेतकऱ्यांना? 50% उत्पन्न कमी येऊ शकत नाही ही माझ्या शेताची मी गॅरंटी देतो. पण तुमच्याही शेतात 40 ते 50 क्विंटलच्या पुढेच ॲव्हरेज निघणार आहे. माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही हे पाहिल्यानंतर रिपेअर करून घ्या अजून परत. आणि लागवड करताना सरी पद्धतच लागवड करा. तुम्ही टोकन यंत्राने करा, काही अडचण येणार नाही. पण 1 नंबर व्हरायटी आहे ही पी 35-24 पायोनियर. ही मका तुम्ही लावल्या बिगर राहू नका. स्वतः अनुभव घ्या आणि तुमची 1 नंबर उत्पन्न वाढवा. काय नाव आपलं दादा? दीपक युवराज देसले, भरत वाल्मिक देसले. काय सांगू शकता तुम्ही ह्या पिकाविषयी? हे जे कंपनी जे बियाणं दिलं का आम्हाला, पायोनियर कंपनीचं 35-24 संकरित बियाणं, पण हे बियाणं आम्ही टाकताना विचार करत होतो. पण जेव्हा आता आम्हाला रिझल्ट भेटला का त्याचा, प्रत्येक क्षेत्राला असं वाटतं की हे बियाणं त्यांनी टाकायला पाहिजे बा. असं आम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटला याचं. काय खासियत या बियाणात? या बियाणाचं म्हणजे असं आहे की एवढे वादळ आले, एवढं हे झालं, हा मका काना झाला नाही. आम्ही ज्या प्लॉटमध्ये बघायला आलो तो प्लॉट एकदम उत्कृष्ट, खूप चांगला आहे प्रकारे प्लॉट. एवढं वादळ एवढं हे करून खूप चांगला प्लॉट आला आणि त्याचे भरघोस कणीस पण दिसले. त्यांनी प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलं, पण ते आमच्या समोर पण त्यांनी दाखवलं. ते उत्पन्न तर वाढणार आहे. हो. चाऱ्या संदर्भात काय सांगू शकता? नाही, चारा तर भरपूर भरघोस निघाला. त्यांची उंची वाढी म्हणजे कंपनीपेक्षा त्यांचं खूप चांगलं. मका काढण्या येईपर्यंत चारा